हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं अचिव्हर्स करिअर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मी प्राध्यापक संदीप काकडे. आज आपण बेटा ओळख सूक्ष्मजीवशास्त्रांची हा चॅप्टर सुरुवात करतोय. तर सूक्ष्मजीव वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत जे की आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, पहा बेटा, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची शिकत असताना यामध्ये उपाययोजित सूक्ष्मजीवशास्त्र आपल्याला शिकायचं आहे, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र शिकायचं आहे. तसंच ह्या सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने आपल्याला कोणते कोणते उत्पादन मिळतात हे आपल्याला पाठामध्ये शिकायचं आहे. तर पहा, आपल्याला कोणते कोणते सूक्ष्मजीव आपल्या उपयोगी पडत असतात हे आपण ह्या चॅप्टरमध्ये इन डिटेल इत्थंभूत माहिती आपण घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक सूक्ष्मजीवांचं काहीतरी वैशिष्ट्य आहे हे आपल्याला या पाठामध्ये सुरुवात करायचं आहे. ठीक आहे, तर पहा, सूक्ष्मजीवांचा वापर करून कोणते कोणते पदार्थ बनवतात हे सुद्धा आपल्याला या पाठामध्ये घ्यायचं आहे. ओके, तर लक्ष द्या बेटा. उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र अप्लाइड मायक्रोबायोलॉजी नेमकं काय आहे? तर बघा, काही अधिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी सूक्ष्मजीवांची संबंधित जे काही विकरी आहेत, आपण विकरी म्हणजे काय बघा, एन्झाइम्स, ओके, कॅटॅलिस्ट आपण यूज करतो. प्रथिने, उपयोजित अनुवंशशास्त्र, तसंच रेवणे जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला आपण काय म्हणतो, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणतो. म्हणजे काय, ह्याला दृश्य केंद्रिकी असू शकतो किंवा अधिकेंद्रिकी असू शकतो. यांच्या संबंधित जे काही एन्झाइम्स आहेत, जे काही प्रथिने आहेत, यांच्या सहाय्याने आपण या सूक्ष्मजीवशास्त्रांचा अभ्यास करतो. ठीक आहे, अशा शास्त्राला आपण कसलं म्हणतो, शास्त्र उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणत असतो. ह्या अभ्यासाचा वापर आपण समाजासाठी केला जातो. सूक्ष्मजीवांच्या मदतीने आपल्याला अन्न असो, औषधे असो, यासारखी उत्पादने मोठ्या प्रमाणामध्ये आपण मिळवतो किंवा तयार करतो. ठीक आहे, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे औद्योगिकीकरण आज आपल्या देशामध्ये तसंच फॉरेन कंट्रीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर चालू आहे. तर बघा, सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक व्यापाराशी संबंधित शास्त्र असून, म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या, म्हणजे औद्योगिकीकरण ही व्यावसायिक दृष्ट्या काय आहे, फायदेशीर आहे. बघा, व्यावसायिक वापराशी संबंधित असलेलं शास्त्र असून यामध्ये आर्थिक असू द्या किंवा सामाजिक असू द्या, पर्यावरणिक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रक्रिया या पार पडत असतात. तसंच बरेच असे उत्पादने यामध्ये तयार सुद्धा होत असतात. यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्म जैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडून आणल्या जातात. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण औद्योगिक विचार करतो, आता घरी आपल्याला औद्योगिक आहे का आपल्या घरचं काही, आपण ज्यावेळेस घरी सूक्ष्मजीव वापरतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर वापरतो का? नाही बेटा, एकदम छोट्या प्रमाणावर, म्हणजे स्मॉल क्वांटिटीवर आपण वापरत असतो. आता औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये आपण मोठ्या लेवलला आपण काय करतो, सूक्ष्मजीवांचा वापर करतो आणि मोठे मोठे उत्पादन घेत असतो. ठीक आहे, कारण आपल्याला आर्थिकदृष्ट्या पुढे जायचं असतं. ठीक आहे, औद्योगिकीकरणावर आधारित सूक्ष्मजीवशास्त्र समजलं. परत बघा, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख कोणते कोणते पैलू आहेत? आता याचे पैलू जर बघितलं, जसं की किण्वन प्रक्रिया, आपण म्हणतो त्याला फर्मेंटेशन प्रोसेस. ओके, किण्वन प्रक्रिया वापरून आपण उत्पादने घेणे. उदाहरणार्थ आपण बघूया, पाव खातो आपण, चीज, वाईन, हे रसायनासाठी जे काही लागणारा कच्चा माल आहे, कोणता आहे कच्चा माल? विकरे, अन्नघटक, औषधी इत्यादी आपण कशाच्या सहाय्याने बनवतो? तर हे जे सूक्ष्मजीव आहेत, कोणते? औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे काही महत्त्वाचे पैलू आहेत. ह्या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला ह्या गोष्टी, हे उत्पादनं बनवत असताना आपण तिथे वेगवेगळे सूक्ष्मजीव वापरत असतो. ठीक आहे, वेगवेगळे सूक्ष्मजीव वापरत असतो. आपण ह्या चॅप्टरमध्ये ते सूक्ष्मजीव अभ्यासणार आहोत बेटा. ठीक आहे, परत पहा, कचरा व्यवस्थापन असो किंवा प्रदूषण नियंत्रणासाठी सुद्धा सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. बघा बेटा,
सूक्ष्मजीव आपल्या शरीरासाठी असो किंवा आपल्या आपल्या लाईफमध्ये सूक्ष्मजीवांचा खूप मोठा वाटा आहे बेटा. तर बघा बेटा, दुधाचे दही बनवताना आपण जे घरी किण्वन प्रक्रिया वापरतो, या प्रक्रियेमध्ये जीवाणू मदत करत असतात. इथं सुद्धा जीवाणू आहेत, सूक्ष्मजीव आहेत. ओके. आणि ह्या सूक्ष्मजीवांच्या सहाय्यानेच आपलं जीवन काय झालेलं आहे, सुखी झालेलं आहे बेटा. जर समजा कचरा असो, प्रदूषण असो, ठीक आहे, हे जर समजा आपलं कमी नाही झालं, आता याला कमी कोण करतंय, सूक्ष्मजीवच करतात बेटा. आपण तर करत नाही कमी ना, आपण वाढवतो बेटा. ठीक आहे, आपण कचरा वाढवतो, ठीक आहे, आपण प्रदूषण वाढवतोय, पण कमी करायचं आहे का, आपण कमी करत आहोत का, नाही बेटा. तर लक्ष द्या. आता नेमकं उत्पादने काय आहेत, प्रोडक्ट काय आहेत. उत्पादने हे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने आपण सध्या तयार करत आहोत. कुणाच्या मदतीने करत आहोत, तर सूक्ष्मजीवांच्या मदतीने करत आहोत. ठीक आहे. जसं की दुग्धजन्य पदार्थ, म्हणजे दुग्धजन्य उत्पादने आपण कशी तयार करतो. पुरातन काळापासून आपण दूध टिकवण्यासाठी त्याचे विविध पदार्थामध्ये रूपांतर करतो. म्हणजे आता बघा, ज्यावेळेस जर समजा आपण नाही पदार्थामध्ये रूपांतर केलं तर दूध खराब होईल. ठीक आहे. म्हणजे आपल्या आजोबा पंजोबापासून दुधाची प्रोसेसिंग केली जाते, प्रक्रिया केली जाते दुधावरती. दुधाचे विविध पदार्थामध्ये रूपांतर केले जाते, जसे की चीज असो, लोणी असो, क्रीम असो, केफीर, शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा पदार्थ. केफीर काय आहे, शेळीच्या दुधापासून बनवलं जातं. जसं की योगर्ट बनवतो आपण, दही वगैरे विरजन वापरून आपण दही बनवतो. ठीक आहे. हे इत्यादी पदार्थ आपण सगळे दुधापासून तयार करतो. आणि हे तयार करताना जे काही आपण प्रोसेसिंगमध्ये वापरतो, जे काही बनवतोय, त्यालाच आपण सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने आपण बनवतोय. ठीक आहे. हे पदार्थ बनवताना दुधातील पाण्याचे प्रमाण तसंच आम्लतायात बदल होतात व त्याचा पोत, स्वाद, सुगंध यामध्ये वाढ होते. तुम्हाला एक लक्षात आलं असेल, ज्यावेळेस दुधापासून आपण कॉमनली दही जर विचार केला, ओके, साधारणपणे आपण दह्याचा विचार केला, तर दुधापासून दही होत असताना त्याचा दुधाची चव ही बदलते, त्याचा स्वाद बदलतो. दह्याचा स्वाद कसा राहतो, थोडंसं आंबट असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण आलेलं असतं, त्याचं एक वेगळंच फ्लेवर तयार होतो. ठीक. म्हणजे हे जे प्रोडक्ट बनत आहे कशाच्या साह्यानं, सूक्ष्मजीवांच्या साह्यानं. दही वापरत असताना लॅक्टोबॅसिलस नावाचा आपण काय वापरतोय, विकरे वापरतोय किंवा आपण सूक्ष्मजीव वापरतोय. ठीक आहे. विरजन लावण्यासाठी. आता ही विरजन लावण्याची प्रोसेस म्हणजे काय आहे, तर फर्मेंटेशन, त्याला आपण किण्वन प्रक्रिया म्हणतो. ठीक आहे. समजलं नसेल तुम्हाला, समजलं. आता ह्या ज्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर आणि आधारित कुशलतेने घडवून आणल्या जातात. कुशलतेने म्हणजे न चुका करतात व्यवस्थित अशा मोठ्या लेवलला आपण ह्या प्रक्रिया घडवून आणतो. बहुतांश दुग्धजन्य उत्पादनासाठी दुधात असलेल्या जीवाणूंचाच वापर केला जातो. फक्त चीज उत्पादनामध्ये बघा बेटा, दुग्धजन्य उत्पादनांसाठी दुधात असलेल्या जीवाणूंचाच वापर करतो. दुधामध्ये जे काही ऑलरेडी जीवाणू होते त्याचाच आपण वापर करून दुधाची प्रोसेसिंग करतो आणि उत्पादन बनवतो. पण चीज उत्पादन तयार करत असताना तंतू कवके वापरले जातात. तर आपल्याला प्रोडक्ट बनवायचे वेगळा, आपल्याला उत्पादन वेगळं बनवायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागलं, त्याचं वेगळं काहीतरी वापरावं लागलं. ठीक आहे. जसं की तंतू कवके इथं वापरले जातात. कशासाठी वापरले जातात तंतू कवके, चीज बनवण्यासाठी. ओके. जसं की योगर्ट, लोणी, क्रीम हे वगैरेसाठी, म्हणजे हे वेगवेगळे लोणी, योगर्ट, क्रीम यासाठी प्रक्रिया ही कशी आहे, समान आहे. आता पहा, आपण योगर्टमध्ये दही बनवल्यावर लोणी ॲटोमॅटिकली घुसळलं थोडंसं, त्याला लोणी बनतं, क्रीम बनतं. ठीक आहे. परत पहा, सर्वप्रथम दुधाचे पाश्चरीकरण करून
त्यातील इतर सूक्ष्मजीव आपण नष्ट केले जाते. म्हणजे बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल, पाश्चरीकरण म्हणजे काय आहे बघा. पाश्चरीकरण म्हणजे दुसरं तिसरं काय नसून काय आहे, शुद्धीकरण आहे. म्हणजे आता मला सांगा, आपण ज्यावेळेस सगळे मिळून मिसळून राहतो, ठीक आहे, आपल्याला एकट्यालाच पुढे जायचं म्हणल्याच्या नंतर बाकीच्याला कॅन्सल आउट करावं लागेल की नाही, नॉकआउट करावं लागेल की नाही. मला सांगा, दुधामध्ये जे काही बॅक्टेरिया वगैरे आहेत, जे काही सूक्ष्मजीव आहेत, त्यांचाच आपल्याला वापर करायचा आहे. पण काय करायचं आहे, बाकीच्यांना सगळ्याला संपवून. कसं संपवायचं, पाश्चरीकरण कसं करायचं, आपण त्या दुधाला गरम करायचं, चांगलं गद उकळू द्यायचं, ठीक आहे. हे दूध चांगल्या पद्धतीने उकळल्याच्या नंतर काय होणार आहे, ते पाश्चरीकरण झालं असं समजायचं. म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे काही सूक्ष्मजीव आहेत ते डेड होते. ओके, ते डेड होते. आणि ते डेड झाल्याच्या नंतर आपण आता नव्याने त्याच्यामध्ये थोडंसं दही ॲड करायचं किंवा थोडंसं लॅक्टोबॅसिलस नावाचा सूक्ष्मजीव ॲड करायचा. ओके, ॲड केल्यामुळे काय होणार आहे, परत त्याच्यामध्ये नंतर लॅक्टोबॅसिलस जीवाणूच्या साहाय्याने दुधामध्ये किण्वन केले जाते. म्हणजे आपण इरजण लावतो, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं इरजण लावतो. या प्रक्रियेत दुधातील लॅक्टोज शर्करेचे रूपांतर हे लॅक्टिक आम्लामध्ये होते. म्हणजे लॅक्टोज शर्करेचे रूपांतर हे लॅक्टिक आम्लामध्ये होत आहे. तर लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे प्रथम म्हणजे कोॲग्युलेशन म्हणजे काय होणार आहे, दुधातील प्रथिने हे घट्ट असं जवळ येतील. थोडंसं लॅक्टिक आम्ल म्हणजे पाणी पाणी बाजूला सरकल आणि सगळे कोॲग्युलेट होईल, जवळ येऊन घट्टपणा येईल दह्याला. तसंच त्याचबरोबर स्वाद असो, सुगंध असो, असे संयुगे बनवले जातात. म्हणजे दह्यामध्ये ऑलरेडी कसं बदलतं, दही कसं तयार होणार आहे, ह्या किण्वन प्रोसेसनं तयार होत आहे. तर किण्वन प्रोसेसनं तयार झाल्याच्या नंतर दही ज्या वेळेस घट्ट व्हायला लागतं त्यावेळेस त्याच्यामध्ये एक वेगळा छान असा स्वाद यायला लागतो. ओके, स्वाद यायला लागतो, त्याची चव बदलते. तसंच त्याचा सुगंध सुद्धा वेगळ्या प्रकारचा यायला लागतो. ओके, आणि डायॲसिटलला लोण्याचा स्वाद असतो. म्हणजे पहा, आपण नंतर घुसवतो बघा दही, तो दही घुसवल्याच्या नंतर आपल्याला जो लोणी मिळतो त्या लोण्याला डायॲसिटाइल म्हणतात. ओके, डायॲसिटाइलला लोण्याचा स्वाद येत असतो. आणि बघा, जे काही डायॲसिटाइल आहे ते जेवढं जास्त दह्यामध्ये डायॲसिटाइल असेल त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये लोणी आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, कळतं बेटा? छान पद्धतीने समजते सर्वांना? छान पद्धतीने समजते तर पटापट लाईक करा. चला पटापट लाईक करा. लॅक्टोबॅसिलस आपण पाहतो आता योगर्टचं उत्पादन कसं केलं जातं. योगर्ट म्हणजे दह्याचं उत्पादन कसं तयार केलं जातं. तर पहा, लॅक्टोबॅसिलस जीवाणूच्या मदतीने विडझण वापरून म्हणजे किण्वन करून तयार झालेल्या दह्याला योगर्ट असं म्हणतात. त्यांचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनासाठी दुधाची पावडर टाकली जाते. का बरं टाकली जाते? कारण बघा, जास्त लेवलला, मोठ्या लेवलला आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस दुधामध्ये प्रथिने कमी पडू नयेत म्हणून आपण प्रथिनांची पावडर त्याच्यामध्ये ॲड करत असतो. दूध तापवून कोमट करून त्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलिस व लॅक्टोबॅसिलस डेलग्रुपी या जीवाणूंचे समप्रमाणामध्ये म्हणजे हे एक प्रमाणात घेतलं तर ते एक प्रमाणामध्ये, ठीक आहे, समप्रमाणामध्ये मिश्रण मिसळले जाते आणि स्ट्रेप्टोकोकसमध्ये लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनते. जेल म्हणजे थोडंसं असं जेली सबस्टन्सेस सारखं. ओके, थोडंसं जेली सबस्टन्सेस सारखं बनत असतं आणि दह्याला काय होतं, घट्टपणा येत असतो. ठीक आहे, थोडंसं घट्टपणा येतं. दूध कसं होतं, आधी पातळ होतं, पाणी वगैरे, हे की नाही.
त्याच्यामध्ये घट्टपणा यायला लागला आहे. ठीक आहे. कशामुळे येतो? स्ट्रेप्टोकाकस लॅक्टिक अम्ल तयार करून प्रथिनांचे जेल बनवतो आणि दह्याला घट्टपणा येतो. आता हे दोन्ही किती प्रमाणामध्ये टाकायचं? सम प्रमाणामध्ये टाकायचं. ओके. लॅक्टोबॅसिलसमुळे ऍसिटाल्डिहाइड सारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद असा मिळतो. ठीक आहे. लॅक्टोबॅसिलसमुळे असे संयुगे तयार होतात, विशिष्ट असे संयुगे तयार होतात आणि दह्याला छान असा स्वाद तयार होतो. आणि स्वाद तयार होतो योगर्टमध्ये आताशा फळांचे रस इत्यादी मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. म्हणजे बघा, आज जर समजा आताच्या घडीला विचार केला गेला तर दही बनवत असताना दह्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर ॲड करायला लागले. आता हे फ्लेवर म्हणजे काय? वेगवेगळ्या फळांचे रस वगैरे ॲड करायला लागले. का? म्हणजे दही खाताना आपल्याला ते फळ असेल थोडंसं फ्लेवर आल्यासारखं वाटावं. ठीक आहे. त्यासाठी आता निघाले. ठीक आहे. भरपूर सारे प्रोसेसिंग आज निघालेले आहे. ठीक आहे. उदाहरणामध्ये स्ट्रॉबेरी योगर्ट आहे, बनाना योगर्ट आहे. आता मला सांगा, हे जे फ्लेवर्स ॲड केलेलं आहे ह्या फ्लेवरमुळे ह्याची व्हॅल्यू वाढली, त्याची किंमत वाढायला लागली त्या दह्याची. त्यामुळे थोडंसं इकॉनॉमिकली हे विचार लोक करत आहेत सध्या. ओके. योगर्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त टिकवता येत असते बरं का. योगर्टचे सुद्धा पाश्चरीकरण करून जास्त टिकवता येते व त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म वाढतात. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत योगर्टमध्ये पाश्चरीकरण केल्यामुळं चांगल्या पद्धतीने त्याचे गुणधर्म सुद्धा वाढायला लागले. ओके. तुम्हाला समजलं बेटा सूक्ष्मजीव किती महत्वाचे आहेत आपल्यासाठी? खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. परत पहा, आता लोणी तुम्हाला माहिती आहे. लोणी नेमकं काय? कृष्णानं खाल्लेलं आहे की नाही? कृष्णाने माखन खाया म्हणजे लोणी खाया, दुसरा नाही खाया. ठीक आहे. याचे स्वीट क्रीम व कल्चर असे दोन प्रकार मोठ्या प्रमाणावर मिळवले जातात. यामध्ये कल्चर प्रकारच्या उत्पादनातून सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. आता याचं कल्चर करत असताना सूक्ष्मजीव सुद्धा याच्यामध्ये वापरले जातात. कधी? बटर करत असताना. तसंच चीज निर्मिती कसं तयार केली जाते? चीज निर्मिती म्हणजे चीज कसं तयार होतं? लोणी झालं तयार, चीज कसं बनतं हे सुद्धा महत्वाचं आहे. चायनीज खाताना चीज टाका, पिझ्झा खाताना चीज टाका. काय नेमकं हे चीज काय आहे बघूयात आपण. ओके. बघा, जगभर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा वापर करून, आता गाईच्या दुधाचा देशी म्हणू नका, पतंजली नाही, जर्सी गाई पण असू शकतात. ओके. चीज बनवली जाते. सर्वप्रथम दुधाचे रासायनिक सूक्ष्मजैविक परीक्षण होते. रासायनिक आणि सूक्ष्मजैविक परीक्षण केलं जातं दुधाचं. दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस म्हणजे लॅक्टोबॅसिलस प्रोमॅरिस आणि स्ट्रेप्टोकाकस थर्मोफिलस हे सूक्ष्मजीव व रंग सुद्धा मिसळले जातात, जेणेकरून आपलं जे चीज आहे हे थोडंसं कलरफुल व्हावं. ठीक आहे. म्हणजे पहा, आता दही बनवत असताना आपण हे बाकीचे बॅक्टेरिया वापरले होते का? बाकीचे सूक्ष्मजीव वापरले होते का? नाही बेटा. म्हणजे आपल्याला लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस प्रोमॅरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस हे काही सूक्ष्मजीव आपल्याला तसंच थोडंसं रंग वगैरे मिसळून आपल्याला काय केलं जातं? त्या दुधाला आंबटपणा येत असतो हे टाकल्यामुळे. आणि दुधाला आंबटपणा आला की यानंतर दह्यामधील जे काही पाणी आहे बेटा, पाणी माहिती आहे ना, दह्यामध्ये असलेलं पाणी बाजूला काढलं जातं. बाजूला काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होतं. म्हणजे जर समजा दह्यातलं पाणी बाहेर काढलं तर ते बाकीचं काही नाही, ते घट्टच राहणार ना. हे घट्ट होतं आणि घट्ट होणे हे आवश्यकच आहे चीज बनवण्यासाठी. ठीक आहे. उगं बनत नसते चीज. ओके. जरा किचकट आहे पण लय भारी लागते की नाही. त्यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेला रेनेट नावाचा विकर पूर्वीपासूनच वापरात येत असते. पण हल्ली सध्याच्या घडीला कवकापासून मिळवलेला प्रोटीएज नावाचा हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनत असते. ठीक आहे.
आधी कसा होता रे, रेनेट नावाचा विकर वापरत होते जुन्या काळात. आता सध्या प्रोटीएज नावाचा विकर वापरले. विकर म्हणजे काय, हा एन्झाईम आहे, दुसरं काही नाही. एन्झाईम इट इज अ विकर. हा विकर काय करतोय, प्रोसेस लवकर घडून आणते. ठीक आहे, प्रोसेस लवकर घडून आणते. प्रोटीएज नावाचा जो विकर आहे त्याला काय करतोय, चीज बनवण्यासाठी वापरतात. कोणता, चीज बनवण्यासाठी वापरतात. रेनेट नावाचा विकर सुद्धा होता, पण तो नॉन व्हेज होता. ही कसं आहे, व्हेज आहे. ओके, हे व्हेज आहे. आता दह्यातून पाणी वेगळे काढले जाते, तसंच त्याचे इतर काही उपयोग आहेत. आता दह्याचे पाणी सुद्धा वेगळं काढले, त्याचा वेगळा उपयोग केला जातो. पण आधी आपल्याला काय बोलायचं, चीज बनवण्यावर फोकस करायचं, दुसरं काही नाही. घट्ट दह्याचे तुकडे काढणे, त्याला धुणे, रगडणे इत्यादी नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकणे थोडंसं, आणि त्यामध्ये आवश्यक ते सूक्ष्मजीव ऍड करणे, रंग टाकणे, स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते. बघा, ज्यावेळेस आपण त्या दह्याला घट्ट करतो, त्याला तुकडे करतो, घट्ट करून त्याला तुकडे करतो, तुकडे केल्याच्या नंतर त्याला थोडंसं धुतो, रगडल्यावर थोडंसं मीठ टाकतो, त्याच्यामध्ये आवश्यक तसा सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये ऍड करून रंग स्वाद मिसळून आपण चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते. नंतर ते दाबून चीजचे तुकडे केले जातात. नंतर पुन्हा त्याला चांगल्या पद्धतीने प्रेस केले जातात. प्रेस केल्याच्या नंतर त्याला घट्टपणा येतो. नंतर तो परिपक्वतेसाठी साठवून ठेवलं जातं. म्हणजे जेवढं जास्त जुनं चीज तेवढं जास्त भारी, हे की नाही. जेवढं चीज जुनं असेल तेवढं त्याचे स्वाद भारी लागतो. ठीक आहे, पहा, जसं की चीज आपण कुठं वापरतो बेटा, पिझ्झा असो, बर्गर असो, सँडविच असो, इतर पाश्चिमात्य खाद्य जे आहेत ते चीजचे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आहेत, ते वापरतात. त्यामध्ये काय फरक असेल, त्यामध्ये चवीला फरक असू शकते, हे की नाही. त्यामध्ये घट्ट चीज असू शकते, पातळ चीज असू शकते, वेगवेगळे प्रकार आहेत चीजचे. ठीक आहे, एवढं समजलं बेटा तुम्हाला सर्वांना. म्हणजे सूक्ष्मजीव फायद्याचे आहेत का नाहीत आपल्या, आहेत बेटा. आता तुम्हाला माहित आहे का, आता तुम्हाला माहित असेल नसेल बघूया आपण. ठीक आहे, बघा, दुग्धजन्य पदार्थांच्या औद्योगिक उत्पादनात अतिशय स्वच्छता राखावी लागते. का बरं बाबा, कारण स्वच्छता जर नाही राखली तर एवढं मोठं दूध खराब होते. आणि औद्योगिकरणमध्ये थोडीच लिटर 2 लिटर दूध असणार आहे, त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर केला जातो. आणि औद्योगिक उत्पादनामध्ये अतिशय स्वच्छता राखावी लागते व निर्जंतुकीकरण करावे लागते. कारण जीवाणूंना विषाणूपासून धोका असतो, म्हणून जीवाणूंच्या विषाणूरोधक प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. म्हणजे बघा, जीवाणूंना सुद्धा विषाणूपासून धोका असतोच. ठीक आहे, म्हणून जीवाणूरोधक प्रजाती आज डेव्हलप केल्यात, जेणेकरून ते जीवाणू तिथं समजा विषाणू जरी आला तर ते जीवाणू मरणार नाही. ठीक आहे, म्हणून म्हणतो आपण जीवाणूरोधक प्रजाती तयार करणे. औद्योगिक सूक्ष्मजीव शास्त्रात अलीकडे सूक्ष्मजीवांच्या उत्परिवर्तित प्रजातींच्या म्हणजे म्युटेटेड स्ट्रेन्स ऑफ मायक्रोब्स, म्हणजे काय, त्याला काहीतरी म्युटेशन वगैरे थोडंसं करून, म्हणजे त्याला उत्परिवर्तित करून, म्हणजे काय करणार आहे नेमकं उत्परिवर्तित म्हणजे तुम्हाला सांगतो. म्हणजे बघा, एखादा सूक्ष्मजीव एखाद्या रोगाला लवकर बळी पडत असेल तर त्या रोगाचा रोगवर्धक ह्याला बनवलं जातं. उद्या चालून जर समजा ती रोग ह्याच्यावर आला बी तर ह्याला रोगाची लागण होणार नाही. म्हणजे ह्याला म्हणतो आपण म्युटेटेड स्ट्रेन्स. ओके, अशा पद्धतीने त्याला बनवलं जातं आणि याचा वापर सुद्धा वाढलेला आहे. आणि उत्पादनासाठी आवश्यक असणारे बदल घडवून आणतील व अनावश्यक प्रक्रिया पदार्थ टाळले जातील अशा प्रकारचे कृत्रिमरित्या विकसित केल्या जातात. म्हणजे उत्पादन करत असताना आपल्याला जो काही रिझल्ट पाहिजे तशा प्रकारच्या प्रक्रिया असे सूक्ष्मजीव सुद्धा तयार करायला लागले. ठीक आहे,
असे सुद्धा सूक्ष्मजीव तयार करत आहे. तसंच बघा कॉटेज क्रीम मोझरेला हे चीजचे काही प्रकार आहेत, पण हे प्रकार मऊ आहेत. हे अगदी ताजे नुकतेच बनलेले चीज असते, पण 3 ते 12 महिने ठेवून ते थोडे कडक चेडार चीज बनते. ओके, तर हे मऊ जे आहे चीज, मऊ चीज कसं असणार, ताजा म्हणजे नुकतंच बनलेला आहे, पण 3 ते 12 महिन्यापर्यंत आपण समजा त्याला बांधून ठेवलो, ओके, कोंडून ठेवलो, तर ते कसं बनतंय, जरा कडक बनतंय. कडक बनल्याच्या नंतर आता ही 12 ते 18 महिन्याचे मुरलेलं असतंय. जसं आपण खार घालता बघा, ताजं राहिलेलं कसं असतंय आणि मुरलेलं कसं असतंय, अशा पद्धतीनं हे 12 ते 18 महिने जर समजा आपण मुरलेले जे चीज बघितलो, तर हे एकदम कसं असतंय, एकदम कडक असतंय. त्याला आपण म्हणतो पार्मेसान चीज म्हणतो. कोणतं चीज आहे, पार्मेसान चीज आहे मित्रांनो. इथपर्यंत सर्वांना कळालं असं, सर्वांना समजलंय. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये प्रोबायोटिक्स नेमकं काय आहे, प्रोबायोटिक्सचा वापर कुठं कुठे केला जातो, मेडिकल शास्त्रांमध्ये केला जातो का नाही, हे सुद्धा आपण प्रोबायोटिक्सचं बघणार आहोत. तर सर्वांना लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बेटा, थँक्यू.